आणि एकनाथ खडसे यांच्यावरच्या या कारवाईसाठी दबाव वाढत असताना शिवसेनेनं सुद्धा भाजपची कोंडी केली। स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराचा हवाला देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी खडसेंचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी आता शिवसेनेने केलेली आहे। जो न्याय शिवसेनेचे नेते सुरेश जैन यांना लावण्यात आला तोच न्याय खडसेंना लावावा असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर शिवसेनेच्या बोचऱ्या टीकेला भाजपनं सुद्धा जशास तसंच प्रत्युत्तर दिलंय। एकनाथराव खडसे यांच्याच भूमिकेमुळे जळगावमध्ये सुरेशदादा जैन भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत ना। अजून त्यांचा गुन्हा काय फार मोठा असं मला वाटत नाही जर आपण कागदपत्र तपासली। पण खडसेंचा आग्रह, खडसेंचा हट्ट म्हणून सुरेशदादा जैन आजही 4 वर्ष त्यांना जामीन मिळत नाही, ते जेलमध्ये आहेत। मग जो न्याय सुरेशदादा जैनला खडसेंनी लावला मग तोच न्याय स्वतःला खडसेंनी का लावू नये। खडसे साहेबांवर जे आरोप केले त्या आरोपाचं खंडन मी कालच केलेलं आहे। खरं तर बिनबुडाचे आरोप आहे, राजकीय हेतून प्रेरित असलेले आरोप आहे। नुकताच शिवसेनेनं राजीनाम्याची मागणी केलेली आहे। मला असं वाटतं प्रत्येक पक्षामध्ये प्रश्न असतात। भारतीय जनता पक्ष आपले प्रश्न सोडवण्यामध्ये सक्षम आहे आणि आमच्या पक्षाच्या अंतर्गत कारभारात दुसऱ्यांना लुडबुड करण्याचं काही कारण नाही।